असोसिएशनचं जेवढं आभार मानू, त्यांचं कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन तुषार पाटील हा होता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामना सुरू झालेला आहे. ऐकूया आपण तुषार पाटील, तुषारजी शिंदे यांचा आवाज. तुषार पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली, सामना जिंकून दिला, आणि तुषार महाराज शिंदे यांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, कव्हर रिजनला बॉल गेलाय, एक धाव प्राप्त होईल. एक धाव प्राप्त झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 7 धावा. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेलेत आणि बॅकफुटला जात असताना आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय वेगाने. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10, 10 विदाउट लॉस. यावेळेस ऑन साइडला अप्रतिम फटका आहे आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषच्या दिशेने. काऊ फैजला धावा मिळतील 4 चौकार. जय पिंपळादेवी चषक मानपाडा 40+ आणि त्या स्पर्धेमध्ये घारिवलीचा 40+ संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. त्यांचं मनापासून अभिनंदन. रोशन संते सरांचं गावचा संघ आहे घारिवली आणि तो संघ मात्र आपण पाहतोय त्या 40+ स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. त्यांचं अभिनंदन. पुढचा बॉल आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॅडवरती कदाचित रॅप झाला आणि एका धावेचा प्रयत्न लेग बाईटच्या माध्यमातून आणखी एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15 रन्स संधी स्कोरकार्ड, 15 धावा धावफलकावरती. पंधरा धावा धावफलकावरती 15 विदाउट लॉस. गोलंदाज अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. फिफ्टीन रन्स 15 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस हुक केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 16 धावा धावफलकावरती. कोटकर बंधू आणि विनर स्पोर्ट या 2 संघांदरम्यान हा सामना सुरू आहे. सामना मॅच नंबर 15 मैदानावरती सुरू आहे. यावेळेस प्ले अँड मिस आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच नंबर 15 मैदानावरती सुरू आहे. सामना क्रमांक 15.
ज्यावेळेस लेग बाईटच्या माध्यमातून एका धावेचा प्रयत्न इथे होता आणि ती धाव कंप्लीट देखील झाली. मे बी बॅट लेग बाईट्स. येस सिटीज 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात केली आहे विनर स्पोर्ट संघानं देखील या मॅच मध्ये. यावेळेस वाईड बॉल आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 18 धावा. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती. बॅकफुटला गेलेत. रूम मिळाला आणि त्या रूमचा मात्र भरपूर फायदा इथे घेतलाय. बॉलला पाठवलंय डीप स्वीपर पॉइंट रिझन मध्ये. धावा मिळतील 4. चौकार. क्षेत्ररक्षकाने शर्यतीचे प्रयत्न केले परंतु थोडस टेक्निक चुकीचं पाहायला मिळालं ज्यावेळेस ते लँड होत होते. 22 धावा धावपलकावरती. 22 विदाऊट लॉस. 22 धावा धावपलकावरती आहेत. किरण लटके कमालीची बॅटिंग केली आज किरण लटके यांनी. या मॅच मध्ये देखील 7 बॉल मध्ये 16 धावा त्यांनी बनवल्यात. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. आज एका षटकामध्ये 32 धावा किरण लटके यांनी बनवल्या होत्या. याही मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 17 धावा त्यांनी बनवल्यात. चांगली बॅटिंग केली. 23 धावा धावपलकावरती. 23 विदाऊट लॉस. मिस्टर कन्सिस्टंट आहेत किरण लटके. चांगली बॅटिंग ते करत आहेत. 23 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विशाल कोळपटे यांच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार. विशाल कोळपटे हा एकमेव खेळाडू ज्याने 4 षटकांच्या मॅच मध्ये शतक झळकावले. 21 बॉल मध्ये 103 धावा विशाल कोळपटे यांनी बनवलेल्या आहेत आणि एकमेव शतकवीर खेळाडू आहेत. खूप शांत स्वभावाचा खेळाडू विशाल कोळपटे आणि कोल्हापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने प्रतिनिधित्व केलंय आणि निश्चित एक चांगला खेळाडू आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 29 धावा धावपलकावरती. विशाल कोळपटे आणि किरण लटके ही जोडी आज सुपर डुपर हिट ठरली. 29 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. त्याला स्पीडअप करा. यानंतर आणखी देखील 4 सामने आपल्याकडे पेंडिंग आहेत. किती होतील ते देखील आपल्याला पाहायचंय. ऑफस्टंपच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल पंच आमच्या दिशेने वळलेत. कळवले हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा 30 तुम्हाला पाहायला मिळतील. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावपलकावरती आहेत. अभिषेक बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. त्यांच्या हाताला ब्रश होऊन बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. झेल तर सुटलाय आणि बॉलने देखील सीमारेषा गाठली आहे. षटकार. अप्रतिम फटका आडव्या बॅटने विशाल कोळपटे यांच्या बॅटमधून षटकार. क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले परंतु बॉल तिथे गॅदर करू शकले नाहीत. षटकार आल्याने षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. एकूण धावपलकावरती किरण लटके यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि 6 धावेनी धावपलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती. 9 बॉल मध्ये 23 धावेंवरती किरण लटके पुन्हा एकदा नाबाद आहेत. मिस्टर कन्सिस्टंट आहेत किरण लटके. ज्यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 37 तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहताय. गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता आणि डीप झालाय. कदाचित फलंदाजाच्या दिशेनेच कळवत आहेत पंच. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 38 धावा धावपलकावरती आहेत. 240च्या स्ट्राईक रेटनं किरण लटके यांनी बॅटिंग केली आहे. 10 बॉल मध्ये 24 धावा. आक्रमक फलंदाज आणि आक्रमण मात्र आज दिवसभर गोलंदाजांवरती हल्ला बोल त्याने केलाय. जोपर्यंत मैदानावरती किरण लटके तोपर्यंत धावा थांबणार नाहीत.
हे चित्र मात्र स्पष्ट आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल झाला तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न आहे. ओ अर्ध्यावरती आणि पुन्हा एकदा संधी होती परंतु किरण लटके तयार नव्हते धावेसाठी आणि पाठीमागे पाठवले. 26 धावा धावपलकावरती 11 बॉल मध्ये. जे मारतात मोठे मोठे फटके त्यांचं नाव किरण लटके आणि आज मात्र प्रभावित केलं या खेळाडूने. 40 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तयार आहेत यावेळेस आणि झेल टिपतील. किरण लटके यांची खेळी संपुष्टात आली आहे. विकेट फलंदाज बाद. क्रमांक 3 वरती अमर मैदानावरती दाखल झालेत. किरण लटके इथे बाद झाले. एक चांगला झेल तुम्हाला पाहायला मिळाला. महत्वाची विकेट. किरण लटके इथे बाद झालेत. सुनील पाटील नवीन फलंदाज मैदानावरती दाखल तर झालेत आणि आता पाठीमागे देखील परततील. विकेट आहे. पंचाने तर बाद घोषित केले ऑलरेडी फलंदाजाला. फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 40 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 40 लॉस ऑफ द 2 विकेट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट सोबत डिफ्लेक्शन होतं परंतु बॅट सोबत होतं की काय हा खूप टेक्निकल विषय आहे आणि त्यामध्ये पंचांचं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. त्याने बाद घोषित केले. 40 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परंतु डिफ्लेक्शन होतं हे मी निश्चित सांगू शकतो ऍक्शन रिप्ले मधून. ते बॅट सोबत होतं की नाही हे पंचांनी कन्फर्म केलंय. गणेश पाटील आमचे डीजे मास्टर खूप सारी मेहनत त्याने देखील घेतली आहे कारण रात्री नाईटला होते आणि आज मैदानावरती दाखल झालेत परंतु अतिशय चांगलं डीजे वादन गणेश आपल्या माध्यमातून सर्वांनी कौतुक आपलं केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. 40 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धाव कंप्लीट होईल का तर होणार नाहीये. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद. तिसरे बंद चेक करतील परंतु हा षटकार आहे. 6 धावा. लॉस ऑफ द 3 विकेट. 47 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 लॉस ऑफ द 3 विकेट. ज्यावेळेस आपण फटका चांगला आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे झालाय. दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाद झालेत. फलंदाज विकेट. लॉस ऑफ दी 4 विकेट. 48 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज त्वरित मैदानावरती चला विनंती आहे.
48, loss of the 4 wicket. यावेळेस देखील फटका अप्रतिम आहे, दर्जेदार टायमिंग आणि आडव्या बॅटने बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खूप दूरवरती, मॅक्सिमम षटकार आणि स्कोर. जबरदस्त स्ट्रोक होता, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर मात्र ऑन दी अप आडव्या बॅटने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलं. विशाल कोळापटे यांची ही खासियत आहे. 9 बॉल मध्ये 22 धावेंवरती नाव आता 50 ऑफ झाली. बॅटिंग करणारी टीम विनर स्पोर्ट. ज्यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 3.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 54 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. यावेळेस अगदी शॉर्ट फाईलिंग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि 56 धावेंचं लक्ष या ठिकाणी असेल. टार्गेट 56. 24 बॉल मध्ये 56 धावा या ठिकाणी बनवायच्यात खोटकर बंधू या संघाला. चला विनंती, थोडीशी घाई करा, जास्त अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका, ही मात्र आयोजकांच्या वतीने सूचना आहे. आणि यानंतर मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा रोशन संते सर आपल्या सोबत जोडले जातील आणि त्यांना मी इन्व्हाइट करतोय. सर वेलकम, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. श्री सुखाई 11 केंबुनेवाडी आणि केदारलिंग किंग्स गिळवडे दोन्ही संघाचे संघनायक, आपला विनंती आपण टॉससाठी या. श्री सुखाई 11 केंबुनेवाडी आणि केदारलिंग किंग्स गिळवडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या, विनंती आहे.
चला विनंती असेल केदारलिंग किंग्स या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. यावेळेस 56 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. चला विनंती असेल केंबुर्नेवाडी या पण टॉस साठी. श्री सुखाई 11 केंबुर्नेवाडी आणि केदारलिंग किंग्स गेलवडे या दोन टीम मध्ये सामना असेल आणि तो सामना आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना असेल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अपील करतायत कॉट बेंच आणि अपील फेटाळली आहे. बॅटची गडा फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. अनिकेत बॅक टू द पवेलियन. कोटकर बॉयज या टीमने एक मिनिट या टॉस आपण करूया. यस टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय केंबुर्नेवाडी या टीमने. श्री सुखाई 11 हा सामना कदाचित शेवटचा असू शकतोय. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. या षटकामध्ये एकूण 3 फलंदाज गमावलेत. नक्कीच एक महत्वाची सूचना येते अनिकेत सरांच्या माध्यमातून. आज 2 ते 3 सामने पेंडिंग राहतील, परंतु उद्याचा जो लॉट आहे तो लॉट प्रमाणेच खेळवला जाईल आणि आजचे पेंडिंग सामने जो उद्याचा लॉट पूर्ण झाल्यानंतर नक्कीच आजचे पेंडिंग सामने खेळवले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे उद्या पहिला सामना श्री सुखाई 11 आणि केंबुर्नेवाडी या 2 टीम मध्ये असेल. 8 वाजता रिपोर्टिंग आहे.
8:30 वाजता पहिला चेंडू पडेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दुसरा सामना श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी केंबुर्नेवाडी आणि माळई रायडर हा पहिला सामना आहे. त्यानंतर ठाणोबा विठ्ठलाई देवी आणि कोटकर बॉईज यामध्ये दुसरा सामना आहे. त्यामुळे चारही संघांना विनंती असेल आपण वेळेवरती या, जेणेकरून सकाळी आपण सामने वेळेमध्ये सुरू करू आणि आपल्या सर्वांकडे जो लॉट आहे डीटीपी आहे त्याप्रमाणे सामने होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि आजचे पेंडिंग सामने, आज 2 किंवा 3 सामने पेंडिंग राहतील. जेवढे सामने राहतील तेवढे सामने उद्याचा लॉट कंप्लीट झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये ते सामने होतील. मग एवढं करून काहीच फायदा नाही अनिकेत सर, कारण की 12 मॅनच नाही आहेत. लाईव्हला देखील प्रॉब्लेम होतोय, आमचे गुणलेखक आहेत त्यांना देखील प्रॉब्लेम होतोय. नवीन फलंदाज रोहन आहेत, यावेळी बॅकफुटला गेले, टॅप करतात चेंडूला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 12. 44 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. यस, फिल्डिंग फर्स्ट हा निर्णय आहे. श्री सुकाई 11 केंबुर्नेवाडी या टीमची गोलंदाजी आहे. हुक करतायत, इनफिल्डच्या वरून खेळतायत, लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, सीमा पार, हा येतोय चौकार. हे बाय तुझा 4ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. धावसंख्या आहे 16. 13 चेंडू आणि 40 ची गरज या मॅच मध्ये. 13 चेंडू शिल्लक आहेत, 40 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पुल करताय डीप मध्ये फिल्डर आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. ऋषीने हा झेल पकडलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. 12 चेंडू शिल्लक. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आणि हा झेल पकडलाय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. कोटकर बॉईज या टीमची संतोषने हा झेल पकडलाय आणि 6वा फलंदाज बाद झालाय.
पाटील मूड मध्ये आलेत. निष्ठामिंग पुन्हा एकदा झेलची शक्यता. चांगला प्रयत्न होता तुषार सर आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 17. बघा उद्या ठीक 8 वाजता रिपोर्टिंग आहे. 8:30 वाजता सकाळी सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण की उद्या अंतिम दिवस डे नाईट फॉर्मॅट आहे. इथं डॉट बॉल 8 चेंडू आणि 39 ची गरज आहे या मॅच मध्ये. या 20 बॅकफुटला गेले पंच करतायत त्याच्यावरती मिळते एक धाव. क्या बात आहे. चांगला चेंडू होता परंतु लाईन चुकीची आहे हे सांगत असताना पंच व्हाईट बॉलचा इशारा येत आहे. सात चेंडू 37 धावा अजूनही बनवायचे आहेत या मॅच मध्ये. लश ग्रीन आउटफील्ड आपण पाहतोय जणू काय आंतरराष्ट्रीय ग्राउंड वरती आपण ही स्पर्धा खेळतोय असं लुक येत आहे. आणि फलंदाज झालाय बाद. 6 चेंडू बनवायचे धावा 37. 7 फलंदाज बाद झालेत कोटकर बॉईज या टीमचे या मॅच मध्ये. आणि चांगली फिल्डिंग मित्र म्हणे त्याच्यावरती मिळते एकच धाव. अतिरिक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू बनवायच्या धावा 36 सामना जिंकण्यासाठी. या 20 फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चौकार येतोय भरतच्या बॅटमधून. स्विच इट आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. तीन चेंडू आणि 30 ची गरज आहे. आणि खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील या चेंडूवरती. पंच किती? 3 आय थिंक. यस 3. 2 चेंडू 27 ची गरज आहे. काही फरक पडणार नाहीये 2 असू द्या 3 असू द्या या मॅच मध्ये कारण की खूप मोठा विजय मिळवलाय. मिस्टायमिंग झेलची शक्यता झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत.
कोटकर बॉईज संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. एक चेंडू शिल्लक. कमिटी मेंबर, सर्व असोसिएशनचे सदस्य, पदाधिकारी, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बाबासो आलेकर तुम्हाला बोलवतायत, अर्जंट आहे. सर्व सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, पदाधिकारी, विनंती असेल आपण त्वरित या. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे विनर स्पोर्ट्स या टीमने. अभिनंदन विनर स्पोर्ट्स या संघाचं.